हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्वजण स्वस्त मस्त आणि हेल्दी असाल. तर मी आज रवा बेसनाचे लाडू बनवते. आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे, तर त्यानिमित्ताने मी म्हटलं की चला आज आहे ना रवा बेसनाचे लाडू बनवूया. आता यासाठी मी किती काय मेजरमेंट घेतलं हे तर पदार्थ जर चांगला झाला फसला नाही तर याचा रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आता असं काहीतरी झालंय माझं, हे बघा. आणि मी इथे असं मेजरमेंट घेतलं आहे, 1 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी साजूक तूप. हे छान असं मस्त खरपूस भाजून घ्यायचं. वास खमंग असा सुटोस्त छान असं भाजून घ्यायचं. आणि इथे माझ्या आहे ना जी भाजी करायची मला आज त्याचं प्रिपरेशन पण चाललं आहे. आता जोपर्यंत छान असा सुरेख असा सुंदर सोनेरी रंग येऊस्तोपर्यंत छान असं खरपूस भाजून घ्यायचं आणि पूर्ण घरात असा खमंग वास सुटला पाहिजे. आज मी 5:30 वाजता संध्याकाळी स्वयंपाकाला लागले, कारण मला आज केंद्रात जायचं आहे. आज प्रकट दिन आहे म्हणून. छान असं खरपूस भाजल्यानंतर मी आहे ना पाक बनवायला घेतला. तर पाकासाठी मी मेजरमेंट असं घेतलं आहे की अर्धी वाटी साखर घेतली. साखर पण अर्धी वाटीलाही कमी घ्यायची, कारण आपण जास्त गोड लागत असेल तर अर्धी वाटी पूर्ण घ्यायची, नाही तर कमीच घ्यायचं. आणि त्याचं छान आहे ना असं साखर बुडेपर्यंत पाणी टाकायचं, जास्त काही पाणी टाकायचं नाही. आणि इथे मी वेलची पूडही बनवून घेते. आता मी इथे वेलची बनवते तर मुलांचं बघा कसं चाललं की ह्या जो रिदम आहे ना, हा जो ठोकठाकचा, अक्षरशः या रिदमवर मुलं नाचता येतात आणि मला खूप जास्त इतकं हसायला येत होतं ना. आता मी एक सांगू ना, तर मला पाक बनवायला बिलकुल येत नाही. नेहमी माझा पाक फसतो. पण मग माझ्या सासूबाई होत्या तर त्यांना म्हटलं मला पाक बनवून द्या, कारण त्या पाक बनवायला एकदम अशा सुगरण आहेत. मग त्यांनी मला पाक बनवून दिला. मग नंतर मी ते बाकीचं मिक्स करून आम्ही दोघींनी पटपट असे लाडू वळवून घेतले, कारण पाक जरासा आमचा आहे ना जरा कडक झालेला, म्हणून मग लवकर लाडू नंतर वळलेच गेले नसते. मी बर्फच पाडायला लागली अशी. पण मला प्रकट दिनानिमित्त आहे ना महाराजांना काहीतरी नैवेद्य दाखवायचा आता डाळीचा. तर म्हणून म्हटलं की चला पुरणाची पोळी नाही ना, तर ॲटलिस्ट लाडू तरी बनवून म्हणजे नैवेद्य दाखवून देते. म्हणून आम्ही दोघींनी पटपट ते लाडू वळवून घेतले. आता मी एकदम वरच्यावर तुम्हाला रेसिपी दिली, पण तरीसुद्धा जर तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी छान अशी रेसिपी आणि पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. त्यानंतर लाडू झाले, अगदी थोडेच बनवले होते. मग एक बाऊलभर नंतर मी महाराजांना नैवेद्य दाखवला आणि बाकीच्या स्वयंपाकाची प्रिपरेशन करून घेतली, कारण केंद्रात जायचं होतं म्हणून. जर तुम्हाला माझे व्लॉग जर डेली बघायला जर आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा. मी तुम्हाला आधीही सांगितलं आणि आता पुन्हाही सांगते की तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप आणि खूप लाख मोलाचं आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण वर्षाच्या आत आपल्याला 1000+ सबस्क्रायबर करायचे. आता स्वयंपाकही झाला, जेवणही झाली, सगळं आवरलं. 7 वाजेपर्यंत ऑलमोस्ट सगळं आवरलं. त्यानंतर म्हटलं चला ड्रेस घालण्यापेक्षा ह्या सुंदर क्षणी मी मस्त अशी साडी वेअर केली. आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन होता, म्हणून प्रचंड गर्दी होती केंद्रामध्ये. गेल्यावर आधी पाय धुतले. आता सगळ्यांनाच माहिती आहे की केंद्रात गेल्यावर, कुठल्याही केंद्रात गेलो आधी पाय धुवायचे असतात. त्यानंतर मग औदुंबराला प्रदक्षिणा मारल्यानंतर महाराजांचे दर्शन घेतले. आजपर्यंत जे काय आयुष्यामध्ये घडलं आहे किंवा जे काय चाललं आहे त्याच्यासाठी महाराजांचे आभार मानले. इथून पुढेही महाराजांची सेवा अशीच व्हावी यासाठीही महाराजांपुढे प्रार्थना केली. आणि मला स्वामी सारामृत हे पारायण पण करायचं आहे, त्याच्यासाठीही महाराजांकडे खूप जास्त बळ मागितलं की महाराज प्लीज एवढं मोठं माझ्याकडून पारायण माझ्याकडून घडवून घ्या. आणि त्यानंतर आदी म्हणजे अथांगचा मित्र घरी तर इतकी मस्ती करतात आणि अक्षरशः माझ्या मैत्रिणीला मला अगदी नाकीनऊ करून टाकले. आणि तिथेसुद्धा केंद्रात त्यांनी इतके बदमाश झालेत ना दोघंजणं, इतका त्यांनी त्रास दिला. म्हणजे पूर्ण वेळ आम्हाला महाराजांचं नामस्मरणाच्या ऐवजी आम्ही अक्षरशः आदी आणि अथांग ह्या दोघांच्याच स्मरण चाललं होतं असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि अथांगही खूप जास्त आता आहे ना जास्त आगाऊ झाला आहे.
आणि केंद्रातून आल्यानंतर मग मला उद्या भांडे काढायचे. तर खूप दिवसापासून माझं चाललं की मला आहे ना घरामध्ये पूर्ण साफसफाई करायची, किचन डीप क्लीन करायचं आहे. त्यासाठी मी पूर्ण जे काही मला उद्या भांडे घासायचे, पण त्याच्या आधीच मी आजच संध्याकाळी सगळं काढून ठेवलं. म्हणजे उद्या सकाळी उठून डायरेक्ट भांड्यांवर जर बसले तर अर्धा एक तासाचं फक्त काम आहे. त्यानंतर पूर्ण भांडी स्वच्छ होऊन जातील. कारण मी जर सकाळी जाई तर खुडबुड जर केले ना तर आथांची झोप मोडेल, यांची झोप मोडेल, परत मग आपण बोलणे पण खायचे. त्यापेक्षा आहे ना सकाळी रात्री काढून ठेवलं ना तर सकाळी उठून आपलं मागे बाल्कनीमध्ये साफ पण होऊन जातं, सुकून पण जातं, निवांत हे लोक उठतात. म्हणून शक्य तितकं तर मी रात्रीचे सगळे भांडे वगैरे सगळं बाहेर काढून ठेवलं. आणि सकाळचा एक तरी मी म्हणजे एक तरी काम मी आत्ताच उरकून घेतलंय. आता माझे डेली जे व्लॉग बघतात त्यांना माहिती की माझी बाल्कनी खूप मोठी आहे आणि खूप जास्त पसारा मावून जातो तिथे, असं म्हणायला काही हरकत नाही. जितकी जागा मोठी असते ना तितकं आपल्याला तरी पण कमीच असतं, असंच आहे माझं पण. तर मी सगळे भांडे हे बघा अशा प्रकारे बाहेर काढले. आणि हे आताचे रात्रीचे वॉश केलेले भांडे हेही मी सकाळी धुणार म्हणून हे काही मी घरात ठेवले नाही. आणि माझ्याकडे येणे इतके बघा असा रस्ता 24 तास चालू असतो म्हणून खूप जास्त धूळ येते. म्हणून आहे ना मला उद्या दुपारी भांडे धुण्यापेक्षा मला सकाळी धुवून आहे ना 12च्या आत तर माझे भांडे आरामात वाळून जातील. त्यासाठीच इतकी गडबड चालू आहे. तर असा होता आजचा ब्लॉग. अजून सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. आणि आपलं 1000चं टार्गेट पूर्ण करायचं, तर त्यासाठीही तुमची खूप मोठी मदत हवी आहे. त्यामुळे तुम्ही माझं हे व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंतही शेअर करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.